माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल दिल्लीमध्ये निधन झालं। ते 92 वर्षांचे होते। काल संध्याकाळी त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही। दरम्यान मनमोहन सिंग यांच्या निधनानं 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। तर आजचे सगळे सरकारी कार्यक्रमही रद्द करण्यात आले। सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशासाठी दिलेल्या योगदानासाठी आदरांजली वाहण्यात येणार आहे। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर उद्या सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे। डॉक्टर मनमोहन सिंग हे देशातल्या सर्वोत्तम अर्थतज्ञांपैकी एक होते। नरसिंहराव असताना त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं। त्यापैकी पहिल्या अर्थसंकल्पात त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेची कवाडं जगासाठी खुली केली। आज परदेशी गुंतवणूक हा एक परवलीचा शब्द बनलेला आहे आणि त्याचे प्रणेते हे डॉक्टर मनमोहन सिंग होते। 90च्या दशकाच्या सुरुवातीला उद्योग आणि व्यापाराचं धोरण बदलून देशभराच्या अर्थव्यवस्थेला कृषीप्रधान अर्थव्यवस्थेकडनं उद्योगप्रधान किंवा सेवाप्रधान अर्थव्यवस्था बनवण्यात मनमोहन सिंग यांचा खऱ्या अर्थानं सिंहाचा वाटा आहे। ठीक माहिती घेणार आहोत रामराजे शिंदे, आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रामराजे, उद्या अंत्यसंस्कार होणार असं कळतंय, काय आता सध्या माहिती मिळतेय? बिलकुल, मनमोहन सिंग यांचं पार्थिव जे आहे ते 3 मोतीलाल नेहरू मार्ग या त्यांच्या निवासस्थानी आणल्याची माहिती मिळते आणि इथेच ते पार्थिव ठेवलं जाणार आहे। त्यानंतर आज दिवसभरामध्ये प्रत्येक महत्वाचे जे व्यक्ती आहेत देशभरामधले ते येणार आहेत। रात्रीच राहुल गांधी काँग्रेसचे महत्वाचे नेते आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत, ते दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। बेळगावी या ठिकाणावरून काँग्रेसने सर्व कार्यक्रम आपले रद्द केलेले आहेत। त्याचबरोबर शासकीय सर्व कार्यक्रम सुद्धा सरकारने रद्द केल्याची माहिती आहे आणि आज सकाळी 11 वाजता सुद्धा कॅबिनेटची एक बैठक घेऊन माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याच्या संदर्भामध्ये श्रद्धांजली वाहिली जाणार आहे आणि त्यानंतर महत्वाचे जे नेते आहेत ते पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळते। आणि मनमोहन सिंग आपल्याला माहिती आहे की अर्थतज्ञ आणि त्याचबरोबर 2004 ते 2014 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये ते देशाचे पंतप्रधान राहिलेले आहेत आणि अर्थतज्ञ असताना सुद्धा ते एकमेव असे नेते होते की ज्यांचा 1 रुपया आणि 2 रुपयाच्या नोटेवर स्वाक्षरी होती आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्था बदलण्याचं काम त्यांनी केलं होतं। कमी बोलणं परंतु योग्य वेळी बोलणं ही त्यांची खासियत होती आणि काल त्यांना अचानक त्रास जाणवू लागला आणि त्याच्यामुळे त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि काल रात्रीच त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे आणि त्यानंतर रात्री लगोलग त्यांना पुन्हा आपल्या निवासस्थानी त्यांचं पार्थिव नेण्यात आल्याची माहिती मिळते आणि आज तिथे सर्वांसाठी पार्थिव जे आहे ते अंतिम दर्शनासाठी असणार आहे। अगदी त्यांची खरं तर मोठी कारकीर्द ही राजकीय जीवनातली आणि अतिशय मृदू भाषेमध्ये बोलणं ही त्यांची खासियत होती। मात्र जे बोलणं असायचं त्यातनं काहीतरी कर्तृत्ववान अशा स्वरूपाचीच त्यांची जी वाणी आहे ती आतापर्यंत सगळ्यांनी पाहिलेली होती। मात्र आता त्यांच्या जाण्यानं मोठी शोककळा पसरलेली आहे। संपूर्ण काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत आणि काँग्रेसचे सगळे जे नेते आहेत ते सुद्धा अतिशय शोकाकुल वातावरणात पाहायला मिळतात। कोणकोणते महत्वाचे नेते हे सध्या दिल्लीमध्ये दाखल होणार आहेत त्याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? राहुल गांधी आहेत, प्रियंका गांधी आहेत, के.सी. वेणुगोपाल आहेत, त्याचबरोबर इतर महत्वाचे नेते म्हणजे की जवळपास देशातील सर्वच महत्वाचे नेत्यांनी जे आहे ते त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली आहे। त्यामध्ये नितीश कुमार पासून सर्वच महत्वाचे नेते आहेत आणि त्यांच्यासोबत काम केलेलं अनेक नेते आहेत म्हणजे की पृथ्वीराज चव्हाण सुद्धा आहेत की ज्यांनी त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे। 10 वर्षाचा जो टेन्युअर होता हा खूप मोठा होता आणि पंतप्रधान असताना त्यांच्यासोबत अर्थमंत्री म्हणून अनेकांनी काम पाहिलेलं आहे। वेगवेगळ्या पदावर सुद्धा अनेकांनी काम पाहिलेलं आहे। खर तर मनमोहन सिंग हे लोकनेते कधीच नव्हते, परंतु त्यांचा मृदू स्वभाव होता आणि राज्यसभेवर ते वारंवार निवडून गेले होते आणि त्यामुळं काम अशी त्यांची कारकीर्द पद्धती राहिलेली आहे आणि महत्वाचे निर्णय सुद्धा त्यांच्याच कालावधीमध्ये घेतलेले आहेत। मग ते अन्न सुरक्षेचा कायदा असू द्या किंवा माहितीचा अधिकार असू द्या, लोकपाल बिल असू द्या, त्याचबरोबर नरेगा सारखी महत्वाची योजना असू द्या, अनुकरार सुद्धा त्यांच्याच कालावधीमध्ये झालेला आहे। शिक्षणाचा अधिकार सुद्धा त्यांच्याच कालावधीमध्ये झालेला आहे। त्यामुळे 2004 ते 2014 हा परिवर्तनाचा काळ होता, हा अनेक योजनांचा काळ होता आणि त्याच्या अंमलबजावणीचा सुद्धा काळ होता। त्यामुळे मनमोहन सिंग
यांचे जे निर्णय आहेत ते दूरगामी परिणाम करणारे अशा प्रकारचे निर्णय होते. आणि या संपूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये अनेक लोक होते की त्यांच्या सोबत होते. वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या बैठका व्हायच्या, वेगवेगळे लोक. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये मनमोहन सिंग त्यांचे किती संबंध होते या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. एक किस्सा सुद्धा सांगितलेला आहे की संसदेमध्ये जेव्हा मतदान करायचं होतं त्यावेळेस मनमोहन सिंग कशा पद्धतीने आजारी असताना सुद्धा संसदेमध्ये दाखल झालं आणि आपलं कर्तव्य जे आहे ते त्यांनी पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या गोष्टीचं कौतुक केलं होतं. त्याच्यामुळे एक डिसिप्लिन, शिष्टाचार असलेला व्यक्ती राजकारणातला म्हणून मनमोहन सिंग यांची ओळख होती. नक्कीच. आणि पार्थिवावरती त्यांचे अंत्यसंस्कार होतील त्यावेळेला अर्थातच सगळेच काँग्रेसचे महत्त्वाचे नेते हे तिथे उपस्थित असतील. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रामराजे.